वेलकम टू माय चॅनल लिमिटलेस अनु. सर्वांना सविनय जयंती. सुमेध सेवा ट्रस्ट बुद्ध विहार चिंचवड़ गांव, यहाँ के स्थानिक लोगों ने बुद्ध विहार की स्थापना की है और वहाँ बुद्ध मूर्ति की स्थापना आज होने जा रही है और उस प्रोग्राम के लिए मुझे भी बुलाया गया है. आज संडे है, घर पे सभी को छुट्टी है और मैं इनको साथ लेके अभी चिंचवड़ में पहुंच चुकी है. हमने गाड़ी पार्क कर दी है और ये देखिए आगे सामने बुद्ध विहार का ये नज़ारा. तो चलते हैं अंदर. एक सुंदर सा गेट भी यहाँ लग चुका है. जब हम पिछली बार आए थे तब ऐसा तो कुछ यहाँ नहीं था. अगस्त में जो प्रोग्राम हुआ था तब ये गेट नहीं था, अब गेट लग चुका है और कंपाउंड भी बन चुका है. अच्छा प्रोग्रेस है. अभी देखते हैं प्रोग्राम. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमें बुद्ध के शरण में रखा है, इसीलिए बुद्ध विहार हमारे एरिया में होना ज़रूरी है. जैसे कि हम जानते हैं भारत यह बुद्ध भूमि है, बुद्ध की जन्मभूमि है, लेकिन यहाँ की भव्य बुद्ध मूर्तियाँ तथा विहार कुछ लोगों ने हमसे हमारी विरासत छीन ली, उसकी पहचान छुपाई गई है. स्थानिक एरिया में अपने बच्चों को अपने धम्म की शिक्षा देने के लिए बुद्ध विहार का होना बहुत ज़रूरी है. इसलिए यहाँ के लोगों ने ये बुद्ध विहार की स्थापना की है और यहाँ आज बुद्ध मूर्ति की स्थापना हो रही है. इसलिए मोरिया हाउसिंग सोसाइटी वेताल नगर चिंचवड़ यहाँ के ये बौद्ध बांधव यहाँ सवेरे सवेरे इकट्ठे हुए हैं. दोपहर के 11:30 बजे है. आज तो काफ़ी धूप चढ़ी है, फिर भी धूप का लिहाज किए बिना सारे प्रोग्राम के लिए यहाँ उपस्थित है. चलिए जो बुद्ध मूर्ति स्थापन होने जा रही है उसका दर्शन हम करते हैं. कुछ इस तरीके से यहाँ जो नई मूर्तियाँ लाई है वो रखी गई है. अभी यहाँ इनकी अब पूजा होगी. यहाँ रिबन भी लगाई गई है और ये सारे उपस्थित गण हैं. मैं आपको एक व्यू दिखा रही हूँ यहाँ का. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के विचार या बुद्ध तत्वज्ञान, ये सारी चीज़ें एक मानव को मानव बनाने की प्रक्रिया के विचार है और इसीलिए बुद्ध विहार होना ज़रूरी है. ऐन वक्त पर यहाँ की जो माइक सुविधा थी, साउंड सिस्टम सुविधा थी, वो ख़राब हो गई है और बिल्कुल ठीक से आवाज़ नहीं आ रही है. जो उपस्थित भंतेगण हैं उनको अभी बुद्ध मूर्ति का उद्घाटन या अनावरण करने के लिए पाचारण किया गया है. अभी बनते अपने हाथों से ये रिबन काटेंगे और सभी बांधवों ने ताली बजाकर स्वागत किया. उपस्थित बनते तथा उपस्थित कार्यक्रम के संयोजक, अध्यक्ष और मेहमान, इन्होंने सुगंधी पुष्प, दीप और मेणबत्ती जलाकर, विहार काफ़ी छोटा है इसलिए अंदर ज़्यादा लोग जा नहीं सकते. बनते और कार्यक्रम के संयोजक है और जो अतिथि है वो अंदर इन नई मूर्तियों की यथा योग्य पूजा कर रहे हैं. दीप, अगरबत्ती, पुष्प जलाया जा रहा है, वो सूचनाएं बाहर दी जा रही है. कितनी छोटी सी शुरुआत ये हुई है. देखिए कितना छोटा सा विहार बना है और आगे चलकर इसका एक बड़ा बोधि वृक्ष जैसे बड़ा ये रूप ले सकता है, लेकिन शुरुआत होना ज़रूरी है. ये संकल्प यहाँ से करना चाहिए और ये एक आदर्श उदाहरण दुनिया के सामने हो सकता है कि हमारे एरिया में बुद्ध विहार बनना ही चाहिए. यहाँ आदरणीय भंते जी को धम्म देशना देने के लिए, परित्राण पाठ देने के लिए याचना की गई है और पूरा परित्राण पाठ यहाँ भंते जी ने लिया है. महा खीरदान समारोह भी रखा है. सब बांधवों के लिए यहाँ मिष्टान्न बनाए खीर. आदरणीय भंते जी ने तथागत गौतम बुद्ध की मूर्ति का अनावरण किया है. अभी वो मैं देख रही हूँ कि वो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के मूर्ति का अनावरण कर रहे हैं और सब लोग तालियों की आवाज़ में इन चीज़ों का साधुकार कर रहे हैं. मैं देख रहा हूँ यहाँ सामने पंचशील ध्वज शान से लहरा रहा है. बुद्धांची मूर्ती स्थापना झालेली आहे. भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. सर्वांनी
सर्वांना सुमित बोधी सेवा ट्रस्टच्या मार्फत सर्वांना शुभेच्छा. या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर मी सर्वप्रथम ॲडव्होकेट नितीन कांबळे यांना विनंती करतो की आपण थोडक्या शुभेच्छा द्यायच्या. करावं तेवढं कमी आहे की आपण कशासाठी जमलो होतो या ठिकाणी, की आपला उद्देश काय, की एक फार मोठा उद्देश घेऊन या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. म्हणजे काहीतरी म्हणजे बाबासाहेबांनी पण जेव्हा मूर्ती स्थापन केली, प्रतिष्ठापना केली, हे आपल्या पुण्यामध्येच केलेली आहे आणि देहू रोडला, बरोबर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण हे का, हे आपल्याला का करायचं आहे? आपल्याला याच्यासाठी करायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल, हा जो काही आमूलाग्र बदल आहे तो हा फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या विचारामुळं आणि बुद्धांच्या विचारामुळं हा बदल आपल्यामध्ये झाला. त्याच्यामुळं आपल्याला हे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्यासाठी बुद्ध मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती या ठिकाणी आपण प्रतिष्ठापना या ठिकाणी केलेली आहे. अरे या ठिकाणी धन्यवाद देतो कांबळे साहेबांना की गेली अनेक वर्ष हे संघर्ष करतायत. जे विहार, जे आज तुम्हाला ही वास्तू दिसते, जे काही उभं दिसतंय, त्याच्या मागे कांबळे साहेब आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते असतील, काय इथले स्थानिक असतील, त्यांचं खरं एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करणं तेवढं बरोबर आहे. कारण यांच्या संघर्षातून हे उभं झाले. एडवोकेट नितिन कांबळे जी ने अपने शुभेच्छा पर भाषण में सभी को धन्यवाद भी दिया और आगे हम तुम्हारे साथ हैं सभी बौद्ध बांधवों को आश्वासन भी दिया. एक एक गोष्ट, बरेचसे विद्वान आपल्यामध्ये आहेत किंवा बरेचसे जाणकार लोक आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि ह्या बाबासाहेबांचा विचार घेऊन आपल्याला भविष्यात वाटचाल करायची आहे. आणि आपला विकास कशामुळे झाला आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे, बरोबर. तर माणसाचा विकास हा फक्त विचारामुळे होतो. तर ह्या विचार आपल्याला इथं जोपासण्यासाठी ही बुद्धमूर्ती आपण या ठिकाणी स्थापन केली. असं संघर्ष करायचा, संघर्ष हा सामाजिक असावा, सामाजिक न्यायासाठी असावा आणि सामाजिक अस्मितेसाठी असावा. आपण हा चांगला संदेश दिलेला आहे. तर परत एकदा आपल्याला आपला आभार व्यक्त करतो. आणि त्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय असेल किंवा झोपडपट्टी पुनर्वसन या ठिकाणी असेल, या जागेकरता ज्या ज्या गोष्टी करणं शक्य होतं त्या बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केले, खूप वर्ष त्याकरता संघर्ष केला आणि शेवटी त्यांचं सहनशीलता आणि संयम कुठेतरी मार्गी लागली आणि आज आपण या ठिकाणी अतिशय मंगळ अशा 2 मूर्त्यांचं स्थापन या ठिकाणी करत आहोत. त्यामुळे सर्व दत्ता कांबळे आणि त्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. सर्वांना सविनय जय भीम. जय भीम. पटन पूज्य भंतेच्या हस्ते झालंय आणि या विहाराच्या निर्मितीसाठी बोधाचार्य दत्ता कांबळे यांनी पुढाकार घेऊन आपण सगळ्यांच्या सहकार्याने या अन्य मान्यवरों के साथ मुझे भी शुभेच्छा पर 2 शब्द कहने का मौका मिला और मैंने मेरी फैमिली और यूट्यूब लिमिटलेस अनुपरिवार की तरफ से इस सुमेध बोधि सेवा ट्रस्ट को ढेर सारी शुभकामनाएं दी. उम्मीद करती हूँ कि आप भी अगर स्क्रॉल करते हुए मेरे वीडियो तक पहुँच गए हो तो प्लीज़ वीडियो देखिए, अन्य लोगों में शेयर भी कीजिए और इस सुमेध बोधि सेवा ट्रस्ट विहार को ढेर सारी शुभकामनाएं देकर कमेंट कर मेरा और इन बांधवों का उत्साह बढ़ाने में सहायता करें. आपकी एक कमेंट मानो एक साधुकार हो. साधु साधु साधु. आज का ये कार्यक्रम काफ़ी छोटा है लेकिन इसका कार्य काफ़ी महान है और इस ऐतिहासिक क्षणों के साक्षीदार ये व्लॉग मैं और आप सभी बने हैं. सभी प्रमुख अतिथियों ने अपने शुभेच्छा पर भाषण में जो कहा उसमें उन्होंने यहाँ कई जो सुमेध बोधि सेवा ट्रस्ट विहार के सदस्य तथा दत्तात्रेय कांबळे गुरुजी की बहुत प्रशंसा की और स्थानिक नागरिकों को
शुभकामना देते हुए उनका उत्साह बढ़ाया। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनके विचार यानी परिवर्तन के विचार, देखिए इस माता में कितना परिवर्तन हो चुका है। मैं इनसे पहले भी मिल चुकी हूँ, सुनिए आप। उन्होंने स्वयं बताया है कि उनकी पढ़ाई लिखाई नहीं हुई है, फिर भी वो समता सैनिक दल में कार्यरत है। उनका परिवार डॉक्टर भीमराव अंबेडकर जी ने बताए हुए बुद्ध धम्म के तत्वों पर चलता है। यह बात स्वाभिमान से कहती है। कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, त्याच्या धर्मकार्यानंतर आज जमलेले सर्व उपासक उपासिका आमचे घरचे याला, तर आज खरोखरच आमचे कांबळे सर खूप दिवसापासून धडपडत होते की आमच्या इथं बुद्ध विहारच नाही, इथं वंदना कशी आहे, इथं महिला कशा येतात, पुरुष कसे येतात, खूप धडपडले ते आणि आमच्याकडे सतत येत होते. मला काय करतात, काहीतरी इथं केलं पाहिजे, इथं त्या लोकांना काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे. इथं छोट्या छोट्या व्यसनाधीनतेपासून आपण बाजूला जाऊ आणि त्यांचं चांगली प्रगती होईल. आज आपली तरुण पिढी असेल म्हणजे एका जातीची नाही, एका धर्माची नाही, एका पंथाची नाही, सर्व भगवान बुद्धाचा धम्ममार्ग हा सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी असं उघडा आहे, जे एका जातीपुरता नाही, तर सर्व आपली तरुण पिढी जी आहे ते भरकटत चाललेली, आणि त्या तरुण पिढीने आपल्या विहारात जर आलं तर ते व्यसनाधीनतेपासून बाजूला जातील. असा ताईंनी खूप चांगला आपल्याला संदेश दिलेला आहे. धन्यवाद पुनश्च एकदा ताई तुमचं. आनंदजी महाथेरो हे आपल्याला धम्मदेशना देतील अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. उन्हामध्ये बसलेले आहेत, 5 मिनिटं उन्हामध्ये आणखी आपण सरून थांबा. विश्ववंदनीय महाकारुणी भगवान बुद्ध बौद्ध राष्ट्रवादी आंबेडकर वंदन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व बंधूभगिनी, आजचा क्षण तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये तर मोलाचा आहे, हा त्याला किंमत आहे. बुद्धाच्या मार्गाने जाणारी व्यक्ती कधीही अधोगतीला जात नाही. बुद्धाच्या बाबासाहेबांच्या विचाराने वागणारी माणूस हा कधीही प्रगतीकडे जातो. आता ठाम विचार ठेवा. अधोगतीचे कारण सांगताना बुद्ध भगवंत म्हणाले, धम्मदेशी आणि धम्म काम म्हणजे धम्माच्या प्रती जो आनंद व्यक्त करतो. बुद्ध विहारात जाण्याबद्दल बुद्धाच्या वंदनेमध्ये जो उत्साही राहतो त्या माणसाची कधीही प्रगती होत असते, उन्नती होत असते. आपण सर्वांनी संकल्प करूया. आता हे विहार छोटा नाही, हे याच्या अगोदर 1971ला विहार झालेला आहे बुद्धसेवा मंडळाच्या वतीने गीतानगरमध्ये. हे नवीन नाही झालं, ही जमीन ही जागा नवीन नाही पकडा, बुद्ध विहाराची पूर्ण जागा आहे. इस कार्यक्रम में उपस्थित भंते जी ने धम्मदेशना दी और शुभकामनाएं दी। साथ में ही एक बात बताई, जैसे कि तथागत गौतम बुद्ध मूर्ति के थोड़े से नीचे आसन पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की प्रतिमा बहुत सारे लोग लगाते हैं, लेकिन ये बात सही नहीं है। बुद्ध और डॉक्टर बाबा साहब, इनकी दोनों की प्रतिमा हो या स्टैचू हो, एक समान लेवल पे ही रखना चाहिए। ऐसा एक नया विचार इन्होंने समाज को दिया। इस बारे में आपका क्या मत है, जरूर बताइए। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध वंदनीय विश्वभूषण जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेचे संस्थापक प्रथम अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय अध्यक्ष बौद्धाचार्याचे जनक चैत्यभूमीचे निर्माते पंडित कश्यप यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदन. आदरणीय भिक्षू संघाला पंचांग प्रणाम. आज आमचे धम्मबंधू दत्ता कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने या ठिकाणी बुद्ध विहाराची निर्मिती आणि मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आयोजित केला. मला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु जो लढा तुम्ही सर्वांनी मिळून चालू केलेला होता, त्या लढ्याला आज मूर्त असं स्वरूप आलेलं आहे. आणि येत्या 12 तारखेला
विजयादशमीचा अर्थात धम्मचक्र परिवर्तन दिनाचा कार्यक्रम होत आहे, तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे या जम्बूद्वीपावरती 1200 वर्ष बौद्ध राष्ट्र होतं, बौद्धांचं राष्ट्र होतं. ते कशा प्रकारे लयाला गेलं आणि का लयाला गेलं याची आपण थोडीशी आत्मपरीक्षण आज करण्याची वेळ आलेली आहे. महाकारवणी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकर, मीराताई आंबेडकर, भीमाई माता, रमाई माता, सावित्रीमाई फुले, अहिल्यामाई होळकर, जिजामाता, शाहू महाराज, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, संत कबीर, गाडगेबाब, महात्मा ज्योतिराव फुले, राजा सम्राट अशोक यांना मी पंचाक्षर करून दी बौद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा आज या ठिकाणी दत्ता कांबळे आणि त्यांचे सहकारी यांनी ह्या ठिकाणी खरं जर म्हणतं सुरेश बुद्धी सेवा ट्रस्ट सेवा ट्रस्ट खऱ्याने जर म्हणलं तर ह्याच्यामधूनच आज तर समजा बरंच ह्या ठिकाणी संघर्ष केलेला आहे इथल्या समाजाने. तसाच मी पण संघर्ष केलेला आहे की गायकवाड़ सर अजंता नगर में रहते हैं. उन्होंने भी जैसे यहाँ संघर्ष हुआ है ऐसे ही संघर्ष करके वहाँ बुद्ध विहार बनाया है. उसमें 100 लोग बैठ सकते हैं ऐसा उन्होंने बताया. और यहाँ की महिलाएं तथा बांधवों को एक बात बताई कि जैसे आपको किसी के पास जाने की ज़रूरत नहीं है, आप विहार में अपनी तरफ से दान देकर तथा श्रम कर कर विहार बना सकते हैं. सुमेध बोधि सेवा ट्रस्ट विहार की तरफ से आए हुए मेहमानों का पुष्प देकर स्वागत किया गया. त्यानंतर माजी शिक्षण जिल्हाधिकारी या सर्वांनी इकडे लिंबाजी कांबळे, महादेव कांबळे घ्या. दादा घ्या फोटो घ्या, पटापट फोटो घ्या. साधुराम कांबळे, कांबळे जरा फोटो येऊ द्या. गणेश गायकवाड, हे माझं पण काशीराम गायकवाड, कांबळे कांबळे, काशीराम कांबळे. अरे त्या एखादी थांबा, एखादी आता चांगला काढ ओके व्हिडिओ आहे. सर्वांचं शाब्दिक मी कांबळे परिवार व आणि थांबतो आता स्वागत समारोह के बाद यहाँ परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने नागपुर में जब बौद्ध धर्म की दीक्षा ली थी तब 22 प्रतिज्ञाओं का पठन किया था. वही प्रतिज्ञाएं यहाँ दोहराई गई और कार्यक्रम की सांगता हो गई. उपस्थित महिला वर्ग तथा सब बांधव हंसी खुशी इस प्रोग्राम में शामिल हो गए थे और काफ़ी धूप थी, फिर भी हर्ष भरे उल्लास भरे वातावरण में ये कार्यक्रम संपन्न हुआ. विशेषतः घर की महिला जो बात ठान लेती है वो करके ही रहती है, इसलिए यहाँ अगर महिलाओं की उपस्थिति ज़्यादा है तो हो सकता है इस विहार के सभी प्रोग्राम सक्सेसफुल जरूर होंगे. और लास्ट में धम्म पालन गाथा ली गई, उसके साथ ही कार्यक्रम समाप्त हुआ. उसके बाद यहाँ खीरदान जय भीम, जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धाचा, आदरणीय भिक्षु संघाचा, भारतीय लिमिटलेस यूट्यूब परिवार से इनके विहार को ढेर सारी शुभकामनाएं. तो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में, तब तक के लिए जय हिंद, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय.